इंडोनेशियन स्मार्ट नेपियर। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इंडोनेशियन स्मार्ट नेपियर या जे चारा आहे या चाऱ्याविषयी आजचा आपला व्हिडिओ होणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, फार्मर फ्रेंड म्हणजे शेती मित्र या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे इंडोनेशियन स्मार्ट नेपियर या चाऱ्याबद्दल आजच्या या व्हिडिओ होणार आहे बघा। तर इथं पाहू शकता की इंडोनेशियन जे स्मार्ट नेपियर आहे, तर याचं जे इंडोनेशिया जे देश आहे, तर ह्या देशामधून ह्या जे चाऱ्याची ह्या इंडोनेशिया या देशाने या चाऱ्याची जे आहे ज्याचा हे चारा तयार केलेला आहे बघा। तर याचे जे पान आहेत तर याचं क्रॉस आहे बघा मक्का आणि जे ऊस, याचे जे एकदम सगळ्यात नेपियरमधला सगळ्यात जास्त पालेदार जर चारा कोणता म्हणला तर हे चारा आहे बघा स्मार्ट नेपियर। तर याची याचं बघा पानं किती, जे याचे पानं आहेत ते पानं सगळ्यात जास्त एकदम पालेदार चारा आहे बघा। आणि फुटव्याची संख्या जर तुम्ही पाहायला गेलात तर आता इथं फुटव्याची संख्या तुम्हाला आता हे कट कुठं नाही केलेलं, कट केलेलं दाखवेल तुम्हाला कोट। आता हे बघा हे असं कट केलेलं आहे। आता याची जी कापणी आहे, याची जी कापणी केली त्याची कापणी पहिल्याच वेळेस केलेली आहे। तर याला जे फुटवे आहे कमीत कमी तुम्हाला दाखवतो की याचे 100 ते 150 असे याला फुटवे आहेत पहिल्याच कापणीला। तर याचं जी लागवड करण्याची जी पद्धत आहे तर डायरेक्ट जमिनीवरती सरी पाडून आणि जे 2 झाडं आहेत, 2 झाडामधलं जे अंतर आहे तर अंतर तुम्ही पाहू शकता की 2 झाडामधलं जे अंतर आहे 1 ते 1.5 फूट इथं ठेवलेलं आहे। पण जे याचं जे बुंदा आहे तर बुंदा याचे जे फुटवे आहेत तर फुटवे खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे याचं अंतर आता मिटलेलं आहे। तर याचा तुम्ही वापर आहे, याचा वापर तुम्ही शेळीपालन, म्हैस पालन, गाय पालन याच्यामध्ये चांगल्या प्रकारे करू शकता। आणि शेळ्या आणि जे गायी आहेत याला खूप मोठ्या प्रमाणात आवडीने खातात बघा। तर याची जी हाईट आहे तर याची हाईट तुम्हाला 5 ते 6 फुटापर्यंतच याची हाईट होती बघा। जे दुसरे जे नेपियरचे चारे आहेत तर त्यांची हाईट 10 ते 15 फुटापर्यंत होती, पण याची हाईट काही आता याची जी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो ही हाईस्ट हाईट याची। आता याची हाईट याच्यावरती याची हाईट वाढत नाही, काय नाही, त्याच्यामुळे हा एकदम बुटक्या जातीचा चारा आहे बघा। तर एकदम पालेदार असल्यामुळे याच्यापासून तुम्ही जर ह्या चाऱ्याची तुमच्या पशुपालनामध्ये याची जर लागवड केली तर ह्या चाऱ्यापासून तुम्हाला एकदम मोठ्या प्रमाणात असं चाऱ्याचं उत्पन्न तुम्हाला काढता येते बघा। तर हा चारा जे आहे तर चारा लागवडीची जी पद्धत आहे तर याचे जे डोळे आहेत तर डोळे तुम्ही सरीमध्ये जे जसा ऊस लावतो आपण तशा प्रकारे ऊसाप्रमाणे याची लागवड तुम्ही करू शकता। याची लागवड तुम्ही केली तर याची जी पहिली कापणी तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये याची पहिली कापणी घेता येते। आणि नंतर पुन्हा एकदा याच्या ज्या दुसऱ्या ज्या कापण्या चालू होणार आहेत तर याच्या एकदा कापणी तुम्ही केली पहिल्या कापणीनंतर 3 ते 4 महिन्यानं, तर 3 ते 4 महिन्यानं याची कापणी केली तर कापणी केल्यापासून तुम्हाला 2 ते 2.5 महिन्या याची दरवेळेस 2 ते 2.5 अशा दर महिन्यावरती तुम्ही याची कापणी करू शकता। आणि जर याला खताचं पाण्याचं चांगल्या प्रकारे जर नियोजन तुम्ही ठेवलं तर याची जे वाढ आहे तर वाढ याची चांगल्या प्रकारे होऊ शकते। तर तुम्हाला दाखवतो याची कांडे कशा प्रकारे असतात। तर हे बघा याचे जे कांडे आहेत याचा इथं कोंब फुटलेली ती एकदम जे कांड आहे, जवळ कांड आहे आणि याची हाईट जास्त मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे आणि एकदम मऊ आणि एकदम लुसलुसीत असा चारा आहे। तर याची आणि याला जरा जास्त प्रमाणात जे कुस आहे हे कुस पाहू शकता तुम्ही, हे काटे असतात बघा याला। तर याला जर तुम्ही पाण्याचा जर खंडन जर जास्त
जास्त मोठ्या प्रमाणात जर याची पाण्याची जर तुम्ही खंडन ठेवली तर हे जे काटे आहेत ते काटे टोचत बघा हे असे. हे तुम्ही जर याला रेग्युलर पाणी दिलं तर हे काटे आपल्याला टोचत नाहीत काय नाहीत. तर याला रेग्युलर पाणी देणे अत्यंत एकदम गरजेचं आहे बघा. याची हाईट 5 ते 6 फूट वाढल्यामुळं याच्यापासून जे एकदम याला हे एकदम बुटका चारा आहे बघा. तर तुम्हाला कट केलेला झाडं दाखवतो. अरे बघा आता हे पहिलीच कापणी याची आणि नंतर याला पुन्हा डबल याला फुटवे फुटायलेत बघा. हे डबल फुटवे चालू झालेले त्याला हे असं पाहू शकता की आता इथं तुम्ही एका फुटव्यापासून किती मोठ्या प्रमाणात इथं बुंदा तयार झालेला आहे. तर हे जे आहे तर हे एकच कांडी लावलेली आहे. तर एकाच कांडीपासून एवढा मोठ्या प्रमाणात इथं असा एवढा बुंदा तयार होते बघा. तर तुम्ही आता इथं अंतर जे आहे अंतर जरा याचं कमी झालेलं आहे. तर तुम्हाला जर लागवड करायची असली तर 4ची सरी पाडून 4 फुटाची सरी पाडून आणि दोन्ही जे झाडं आहेत तर झाडामधलं अंतर तुम्हाला 3 ते 3.5 फुटापर्यंत किंवा 4 फुटापर्यंत बी ठेवलं तर तुम्ही डायरेक्ट याचं जे दुसरी आणि तिसरी जी कापणी तिसरी चौथी जी कापणी आहे तर कापणीमध्ये तुम्हाला याचं जे अंतर आहे तर याचं जे अंतर पूर्ण तुमचं जे अंतर आहे तर ते मिटून जाऊ शकते. की तुम्हाला आता तुम्ही एक बुंदा पाहिला की किती मोठ्या प्रमाणात याची जे फुटवे आहेत तर एकदम मोठ्या प्रमाणात याची फुटव्याची संख्या आहे. सगळ्यात जास्त याला फुटवे आता बघा तर याची पहिलीच कापणी झालेली आहे. तर याला तुम्हाला दाखवतो की पहिल्याच कापणीला 150, 100, 150 एवढ्या मोठ्या प्रमाणात याचे फुटवे तयार झालेले आहेत. तर याची लागवड तुम्ही तुमच्या पशुपालनासाठी नक्की करा. आणि जे याचं जे लागवड कशी करायची याचे पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत. तर चॅनलवरती आणखीन बी तुम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. जेणेकरून जे आपले याचे लागवडीचे हे शेळ्या कशा प्रकारे हे शेळ्या या चारा खातात तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती संपूर्ण असे याच्यावरती व्हिडिओ येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. जेणेकरून आपल्या जे शेतीविषयक आणि जे चाऱ्याविषयी जे माहितीचे व्हिडिओ आहेत तर व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील बघा. तर याचं जे आता याला भरपूर टाईम झालेला आहे तर याचे जे खालचे जे पान आहेत तर पानं वाळून गेलेली आहेत. आता याची तुम्हाला 4 फुटापर्यंत हाईट झाली तर 4 फूट हाईट झाली की तुम्ही डायरेक्टली याला कोयत्याच्या साहाय्यानं कापून तुमचं जे पशुपालन आहे पशुपालनामध्ये याचा तुम्हीच वापर करू शकता. आणि आता इथं पाहू शकता की याचं जास्त बी वेळ समजा होऊ द्यायला जमत नाही. समजा जास्त वेळ तुम्ही जर कापणी नाही केली तर अशा प्रकारचे इथं जे कंस आहेत तर याला कंस येतात बघा. हे तर कंस याच्या आधीच तुम्ही याची कटिंग कापणी करून तुमच्या पशुपालनामध्ये याचा नक्की वापर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ येणार आहेत नवनवीन चाऱ्याचे शेतीविषयक जे व्हिडिओ येणार आहेत तर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.